जल्द मैच शुरू किया जाए। अरे मराठीत करायचं होतं ना. पूर्ण मराठीत. चेक चेक माइक चेक. आणि अशा प्रकारे दोन्ही टीम सज्ज झालेले आहेत. टॉस वर डिपेंड आहे. खूप इम्पॉर्टंट आहे ही मॅच दोघा टीम साठी. सीझन घेऊन आलो झोप केली त्यांच्यासोबत योगीराज आलेले आहेत. दोघही ताबडतोड फलंदाजी करतात. बघूया ते टीम साठी स्टार्ट देऊ शकतात का. स्कोरिंग कोण करतंय. पेरिन हे स्कोरिंग करत आहेत. व्यवस्थित करावी विनंती. आणि पहिला बॉल गंधार सज्ज. पहिला बॉल उत्कृष्ट शॉट असा चौकार योगीराजच्या बॅट मधून. बैट को क्या दुसरा बॉल डॉट. गीतची मिसफील्ड. वडील तिसरा बॉल उत्कृष्ट असा शॉट. 6 रन योगीराज यांच्या बॅट मधून आलेला आहे. गंधारला विचार करायला लागणार आहे आता चौथा बॉल कसा टाकायचा तो. चौथा बॉल आणि हा नो बॉल. अतिरिक्त रन नाही देऊ शकत या क्षणी. इम्पॉर्टंट मॅच आहे. आणि हा पण एक चांगला शॉट पण एकच रन.
गंधारकडून कमबॅकची अपेक्षा. आणि हा खूपच चांगला बॉल. आज मिसफील्ड, सिंगल झाला असता पण डॉट बॉल झालेला आहे. चांगला कमबॅक गंधारकडून. पुढचा बॉल पवन फेस करत आहे. आणि हा नो बॉल. पुढचा बॉल पवन सज्ज आणि गुड शॉट. 1 रन साठी. अशा प्रकारे चांगली गोलंदाजी गंधारकडून. पुढची ओव्हर टाकायला कोण येते बघूया. श्रीपाद हे गोलंदाजी करायला दुसरी ओव्हर करायला आलेत. आणि हा उत्कृष्ट शॉट 1 रन साठी. श्रीपादचा चांगला बॉल. गुड स्टार्ट. आणि एक इझी सिंगल योगीराजच्या बॅट मधून. पुढचा बॉल पवन सज्ज. शॉट आणि चांगलं क्षेत्ररक्षण कौस्तुभ कडून. 1च रन इकडे. आणि हा डिसिजन रिव्ह्यू करावा लागेल. खूप क्लोज कॉल आहे नो बॉल साठी. अंपायर कडून आउट असा निर्णय. पुढचे फलंदाज ध्वज ताबडतोड फलंदाजी करायला जाणे जातात. श्रीपाद तयार. आणि वाईड बॉल, नो बॉल. एक्स्ट्रा स्कूप टाकत आहे श्रीपाद. आणि हा चांगला शॉट आणि रनआउटचा चान्स हा मिस झालेला आहे. गीतला बॉल दिसलेला आहे. पुढचा बॉल. चांगला शॉट आणि कॅच ढाके यांच्याकडून. अप्रतिम खेळ आणि मोठी विकेट इकडे. पुढचे बॅट्समन रेगन. टाकायला येतात गणेश ढाके. गणेश ध्वज सज्ज. आणि हा उत्कृष्ट गोलंदाजी ढाकेकडून. पुन्हा एकदा खूपच चांगली गोलंदाजी. इथे विचार करावा लागणार आहे कसं कॅपिटलाइज होऊ. रेगनने मस्त लीव केलेला आहे. पुढचा चेंडू. परत एक वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी. आणि शॉट खूप चांगला आणि उत्कृष्ट झेल आला असता श्रीपाद कडून पण हा कॅच ड्रॉप. ध्वज सज्ज झालेले.
आणि खूप चांगला शॉट, श्रीपादचा उत्कृष्ट झेल आणि ध्वज यांना पवेलियन कडे परत जावं लागणार आहे. डाकेची आणि एक वाईड बॉल, नो बॉल. पुढचा बॉल आणि चांगला शॉट 1 रन साठी. आणि पुढची ओव्हर टाकायला येत आहेत अक्षय फडणीस, द कॅप्टन हिमसेल्फ. हा सॉरी सॉरी. आणि हा 1 रन. चांगली गोलंदाजी इथे गणेश ढाके यांच्याकडून. आणि खूप चांगला बॉल, डॉट बॉल. चांगला शॉट आणि चौकार रेगनच्या बॅटमधून. खूपच चांगला. आणि एक 6 रन आता रेगनच्या बॅटमधून येत. फलंदाजी माय बॅड. आणि खूपच चांगला बॉल इथे रेगनकडे उत्तरच नव्हतं या बॉलसाठी. पुढचा चेंडू आणि शॉट 1 रन साठीच संतुष्टी करावी लागणार आहे. Check, my check. पुढचा चेंडू वाईड बॉल. शेवटचा चेंडू अक्षय फडणीस यांच्या ओव्हरचा. आणि हा झेल घेतला असता हाफ चान्स होता. चांगला एंड केलाय ओव्हरला. स्कोर झालाय 4 ओव्हर 40 रन, 3 विकेटच्या नुकसानीवर. आणि नो बॉल, पिचचा नो बॉल आहे हा. पिचचा नो बॉल. पुढचा बॉल प्रशांतांना तयार. आणि हा स्विंग आणि मिस. गीतची उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते इकडे लास्ट.
खूपच चांगला शॉट, षटकार राघव अण्णाच्या बॅट मधून आलेला आहे. विकेटच्या नुसार 5 ओव्हर नंतर ते पण मराठीमध्येच कॉमेंट्री करणार आहेत. धन्यवाद 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 शार्दुल. और ये 1 रन के लिए टहला दिया है कौस्तुभ ने. अब आया स्ट्राइक पे राहुल. बहुत अच्छा शॉट था 1 रन के लिए. अच्छी गेंदबाजी कौशिक, बहुत ही इकोनॉमिकल गेंदबाज है ये. बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. इस बार कौस्तुभ पे एक और बार सिंपल नेट्स पे सेफ गेम. बहुत ही सेंसिबल बैटिंग. और ये कैच, ध्वज के हाथों में कैच थमा बैठे राहुल. नितिन पुजारी अगले बैट्समैन कौशिक का सामना करेंगे. और आते ही आते अपना इंटेंट उन्होंने क्लियर रखा. आते आते ग्राउंड शॉट मारा सीधे 1 रन के लिए. एक ओवर 10 रन और 1 विकेट. हाँ अभी नहीं. 10, 1 ओवर 10. रेगन बहुत अच्छा स्टार्ट करते हुए, बैटिंग बहुत अच्छा किया है उन्होंने. अब आए हैं बॉलिंग डालने और ये नो गेंद. और उस नो को अच्छा कन्वर्ट किया है नितिन पुजारी. अब आए हैं कौस्तुभ. बहुत अच्छा शॉट था, उतना ही अच्छा फील्डिंग रेगन द्वारा. अतिरिक्त रन, एक्स्ट्रास पे कंट्रोल करना पड़ेगा रेगन को. और ये और एक एक्स्ट्रा.
अच्छी गेंदबाजी, अच्छा कैच राघव अन्ना द्वारा। इस बार गेंद थोड़ी धीमी थी, समय नहीं बना पाए और सीधा कैच थमा बैठे राघव अन्ना को। चाहते कुछ और थे। अच्छी गेंदबाजी रेगन से, धीमी गेंद थी थोड़ी। शुपद है अगले बैट्समैन स्ट्राइक पे अगली गेंद करते हुए रेगन। बहुत अच्छी गेंदबाजी, हाई आर्म एक्शन। और 1 रन के लिए टहला दिया है। अच्छी बैटिंग श्रीपद द्वारा। रेगन वर्सेस नितिन, बेस्ट वर्सेस बेस्ट। देखना होगा। वाइट गेंद, ये गेंद दोबारा डालनी होगी रेगन को। 19 गेंदों में 40 रन की जरूरत। और ये बहुत ही शानदार सिक्स नितिन के बल्ले से निकली है। आखिरी गेंद पे ही सही, बहुत लाजवाब लाजवाब सिक्स। 2 ओवर 22 रन और 2 विकेट। नितिन और श्रीपद अच्छी बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद प्रशांत अन्ना से, अगली गेंद की आवाज। अच्छे गेंदबाज। एक रन से संतुष्ट। यहां पर नितिन से अब कुछ करारे शॉट की उम्मीद है उनकी टीम से। और ये डॉट करा दिया। पीट हुए नितिन, बहुत अच्छी गेंद। कम बैक करना चाहेंगे दोनों जन। और हवा में थी काफी देर, गेंद इंजर्ड है थोड़े। रेगन पर अपना पूरा समर्पण देते हुए अगली गेंद। और इस बार बहुत ही शानदार फील्डिंग राघव से, बहुत ही शानदार फील्डिंग राघव अन्ना। पूरे 5 रन बचाए अपने टीम के लिए, बहुत ही महत्वपूर्ण 5 रन। वाइड गेंद, इस बार बड़ा नो डाला, एक बड़ा नो। श्रीपद ने बहुत ही आसानी से गेंद को टहला दिया गार्डन में। अगली गेंद, इस बार कैच का मौका बन सकता था, हालांकि बहुत तेजी से आई थी गेंद, बाल बाल बचे। बॉल्स बचे। और ये इस बार ओवर हिट हो चुका है। बहुत ही शानदार कैच पकड़ा है योगी ने, 2 अटेम्प्ट्स में पकड़े पर मेक श्योर किया कि कैच ना छूटे। बहुत ही इंपॉर्टेंट विकेट नितिन पुजारी। ये फिर नॉन स्ट्राइक पे क्यों आ रहा है? अच्छा उसका ये। इसी के 7 ओवर की समाप्ति। गंधार होंगे अगले बैट्समैन जो ऑन स्ट्राइक पे है। नितिन उनके रनर है। हमारे इस सीजन में 2-3 प्लेयर इंजर्ड है, बट मैच का जो मोमेंटम है उसे पूरा कंप्लीट करने के लिए सारे इंजर्ड प्लेयर अपना 100% दे रहे हैं और सभी खेलने आए। बहुत इंपॉर्टेंट है ये। चिराग अगली गेंद करते हुए।
अंपायर का इशारा नो बॉल के साथ 1 रन कन्वर्ट किया है उन्होंने। अगले गेंदबाज चिराग। एक छोटा सा ब्रेक लेकर वापस आए हमारे मराठी कमेंटेटर शार्दुल। अगली आवाज शार्दुल की मराठी में। धन्यवाद लव कुमार पांडे साहब. पुढचा चेंडू चिराग, खूपच चांगला शॉट, 4 रन गंधारच्या बॅट मधून आलेला आहे. इंजर्ड असून पण आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करणारे गंधार साठे. बघूया 9 बॉल 20 रन करताय का. आणि उत्कृष्ट शॉट गंधारच्या बॅट मधून 6 रन. 8 बॉल 14 रन हवेत आणि चिराग डोकं खाजवत आहे तिथे की उत्कृष्ट फिल्डिंग कौशिक कडून. 6 बॉल 13 रन. मॅच 50-50 वाटते इथे. जी टीम जिंकेल तिचं 4थं स्थान फिक्स होईल. एनआरआर में नहीं. हाँ बराबर बोल रहा है तू. दूसरे टीम को ऊपर आने में बहुत मार्जिन से जीतते. ड्रॉच करेंगे अगली गेंदबाजी और स्ट्राइक पे है गंधार. महत्वपूर्ण मैच आखिरी रोमांचक मोड़ पर. गंधार तयार. हा उत्कृष्ट चेंडू ध्वज कडून. डॉट बॉल. खूपच चांगला चेंडू. नो बॉल. चांगला चेंडू नंतर एक खराब चेंडू. चांगला शॉट आणि झेल भार्गव यांच्याकडून. गंधारला परत जावं लागणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजी ध्वज कडून. आता स्ट्राईक वर येत आहेत अनुज. यांच्या खांद्यावर खूपच मोठी जबाबदारी. त्यांना टीमला सीमारेषा पार घेऊन जावं लागणार आहे. बघूया ते करू शकतात का. आणि हा चांगला शॉट 1 रन साठी. चांगला चेंडू ध्वज कडून. ध्वज हे पार्ट टाइम बॉलर असून खूपच चांगली गोलंदाजी. परत एक खूपच चांगला डॉट बॉल. 2 बॉल 11 रन हवेत आणि 9 बॉल 1 रन आहेत. खूप कॅपिटलाइज केलं याच्यावर. दोन चेंडू 9 रन हवेत. अनुज साठी खूपच इम्पॉर्टंट चेंडू हा. या चेंडूवर त्यांना चौकार किंवा षटकार याची आवश्यकता आहे. आणि ध्वजला सिंगल किंवा डबल गेलं तर फरक नाही पडणार. आणि खूपच चांगला चेंडू मॅच मध्ये परत आणले ध्वजने. 1 बॉल 9 रन आणि वाईड बॉल. प्रेशर बिल्डिंग. आणि अजून एक वाईड चेंडू. नाही टाकू शकत तुम्ही अशा स्टेजवर येऊन वाईड बॉल. त्याची नॅचरल बॉलिंग सोडून ते आरामात बॉलिंग टाकत आहेत. दुसरं ट्राय नका करू असे
त्यांचे इतर खेळाडू सांगत आहेत त्यांना, जो की एक चांगला निर्णय. 1 बॉल 7 रन हवेत. अजून एक वाईड आणि अशा प्रकारे अनुजने गिव्हअप केलाय, सॅक्रिफाईस केली आहे विकेट आपल्या टीमसाठी. ही खूपच चांगली क्वालिटी आहे आपल्या टीमसाठी विकेट सॅक्रिफाईस करणं, कारण श्रीपाद हे उत्कृष्ट फलंदाज आहेत. ते आपल्या टीमला सीमारेषा पार घेऊन जाऊ शकतात, ह्याची जाणीव होती अनुजला. Still 7 runs required from 1 ball. 6 रन हवेत. 1 चेंडू आणि 6 रन. श्रीपाद स्ट्राईकवर. आणि ध्वज गोलंदाजीसाठी सज्ज. दोन्ही टीमसाठी खूपच उत्कृष्ट चान्स आहे हा. टेबलवर वर जायचा, 4थ्या पोझिशनवर जायचा. आणि शॉट याद रहेगा ये 6, ये मैच, नतीजा चाहे जो भी निकले पर ये गेम याद रहेगा. खूपच चांगला उत्कृष्ट शॉट आणि यांनी सीमारेषा पार घेऊन गेलेले आहेत आपल्या टीमसाठी श्रीपाद गाडी. मैच के हीरो श्रीपाद. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. 1 बॉल 9 रन चाहिए था. यही खूबसूरती है क्रिकेट की.